नमस्कार मित्र हो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचे विज्ञान प्रश्नांची संभाव्य उत्तर अरुण नरके फाउंडेशन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाहणार आहोत। मी डी जिरगे अरुण नरके फाउंडेशन तर्फे या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत। तर आता आपण विज्ञान विषयावरती आलेले राज्यसेवेवरचे प्रश्न चर्चा करणार आहोत आणि त्यांची संभाव्य उत्तर काय आहेत हे तपासून पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे 51वा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा। मृत प्राणी अथवा वनस्पती यांचे मध्ये कार्बन 14 ते कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदलत असते। बी, किरणोत्सारी कार्बन 14 समस्थानिकांचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात। याची पर्यायी उत्तरे आहेत, म्हणजे 1 विधान ए सत्य आहे आणि विधान बी विधानांचे कारण मीमांसा आहे। 2 ए आणि बी दोन्ही विधाने चूक आहेत। 3 ए विधान सत्य आहे परंतु बी चूक आहे। 4 ए आणि बी एकमेकांशी संबंधित नाहीत। मग या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल, वनस्पती आणि प्राणी जिवंत असतात तेव्हा काय होतं तर C14 आणि C12 यांचे सापेक्ष प्रमाण हे सारखेच असते किंवा स्थिर राहते, आणि जेव्हा वनस्पती किंवा प्राणी हे सर्वसाधारणतः मरतात किंवा मृत होतात तेव्हा मात्र त्यांचे गुणोत्तर बदलते। म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की ए आणि बी ही दोन्ही उत्तरे किंवा विधाने ही सर्वसाधारणतः बरोबर आहेत। म्हणजेच काय, आपण असं म्हणू शकतो की विधान ए सत्य आहे। लक्षात येतं का? म्हणजे विधान ए कोणतं आहे तर मृत प्राणी अथवा वनस्पती यांचे कार्बन 14 ते कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदलते। म्हणजे मृत झाल्यानंतर सर्वसाधारणतः त्यांचं सापेक्ष गुणोत्तर हे बदलत असतं, आणि या साधारणतः विधानाला सपोर्ट करण्यासाठी बी हे सेंटेन्स किंवा स्टेटमेंट तुम्हाला पाहायला मिळेल की किरणोत्सारी कार्बन 14 समस्थानिकांचा वापर कार्बनी वयमापनामध्ये केला जातो। हे सर्वसाधारणतः त्याला सपोर्ट करणारं विधान आहे। म्हणून पर्याय 1 विधान ए सत्य आहे आणि बी विधानाचे कारण मीमांसा आहे। हे तुमचं उत्तर 51 साठी संभाव्य उत्तर असं मानलं जाईल। त्या पद्धतीनं आपण पुढचा प्रश्न घेतोय, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 52। तो साधारणतः असा आहे, पुढील विधानांचा विचार करा। दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीपेक्षा सापेक्षपणे 0 असते आणि बी म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते। पर्यायी उत्तरे कोणकोणती आहेत बघा। तर पहिला दिलाय पर्याय त्याने सर्वसाधारणतः दोन्ही विधाने चूक आहेत। दुसरा दिलाय ए विधान बरोबर आहे, ते बी ची कारण मीमांसा आहे। तिसरा पर्याय असा दिलेला आहे की सर्वसाधारणतः ए विधान बरोबर आहे आणि ते बी ची कारण मीमांसा नाही असं त्याने म्हटलंय। आणि चौथं ए बरोबर परंतु बी चूक। आता ह्या पर्यायांचा वापर करत असताना मला एक सांगायची गोष्ट आहे, मी लेक्चरमध्ये पण जेव्हा आमच्या अरुण नरके फाउंडेशनचे ऑफलाईन लेक्चर चालू असतात तेव्हा पण मी सांगतो की 5वी ते 10वीचा अभ्यास तुम्ही विज्ञानची पुस्तकं चाळा, तुम्हाला जरूर मिळेल। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वसाधारणतः 10वीच्या पुस्तकामध्ये शेवटचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण स्पेस संदर्भात किंवा अंतराळा संदर्भात त्याने सर्वसाधारणतः तो चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये हाय अर्थ ऑर्बिट नावाची कन्सेप्ट आहे। काय हाय अर्थ ऑर्बिट नावाची कन्सेप्ट आहे, ह्याच्यामध्ये या साधारणतः प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल। तर आता प्रश्नाकडे वळूया की काय प्रश्न आहे की दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते का? तर यस, 0 असते। कशी? तर हा सर्वसाधारणतः ही जर पृथ्वी घेतली ही सर्वसाधारणतः फिरत असते आणि तिच्या भोवती फिरणारा सर्वसाधारणतः आपण दूरसंचार उपग्रह म्हणू। तर याची गती आणि याची गती ही सेमच असते। तुम्हाला हाय अर्थ ऑर्बिट नावाची कन्सेप्ट जी आहे साधारण 10वीच्या शेवटच्या चॅप्टर मध्ये ती तुम्ही तपासून पाहू शकता। जेव्हा पृथ्वीच्या गतीशी पृथ्वी जशी फिरत असते त्याच पद्धतीने हा उपग्रह पण तिच्या भोवती फिरत असतो, यांची गती सारखी असते। म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी एक उदाहरण दिलं, 2 मोटरसायकल स्वार सर्वसाधारणतः समान गतीनं पॅरलली समांतर चालले असतील किंवा एकमेकाच्या समोरनं असे जात असतील तर एकमेकांकडे बघत असताना ते कसं वाटत असेल की समोरचा माणूस स्थिरच आहे। त्याच्याच पद्धतीने म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या किंवा 2 एसटी बसेस असतील आणि त्या समान वेगाने जात असतील तर खिडकीच्या समोरील म्हणजे ह्या
एका बस मधल्या खिडकीमध्ये बसणारा मनुष्य दुसऱ्या बसच्या दुसऱ्या खिडकीमध्ये असणारा मनुष्य हा स्थिरच असल्यासारखं वाटतो. लक्षात येतं का मी काय म्हणतोय? तर तशा पद्धतीने हा दूरसंचार जो उपग्रह आहे त्याची ही गती जी आहे ती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य असते. म्हणजे पृथ्वी जशी फिरते त्याच पद्धतीने याची गती पण तीच असते. त्याच्यामुळे आपण म्हणतो की या गतीशी सापेक्षपणे शून्य असते आणि म्हणून तो उपग्रह जो आहे तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असं वाटतं. म्हणजे या दोन, म्हणून आपण असं म्हणतो की पर्याय 2 मध्ये दिले बघा, विधान ए विधान बरोबर आणि ते बी ची कारण मीमांसा आहे असं म्हटलं की बी जे विधान आहे, म्हणून बी जे विधान आहे किंवा ए जे विधान आहे की दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य असते, या गोष्टीची कारण मीमांसा ही साधारणतः विधान ए बरोबर आणि बी त्याची कारण मीमांसा आहे. बी कुठला आहे? म्हणून तो उपग्रह माणसास स्थिर दिसतो, पृथ्वीवरील माणसास स्थिर दिसतो, ही त्याची कारण मीमांसा आहे. म्हणून ह्या 52व्या प्रश्नाचं उत्तर हे मी सांगितल्याप्रमाणे की 10वीच्या पुस्तकामध्ये सर्वसाधारणतः हाय अर्थ ऑर्बिट नावाची कन्सेप्ट आहे ती वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे उत्तर सापडून जाईल. तर पर्याय 2 हे त्याचं अचूक उत्तर किंवा आपण असं म्हणू शकतो की संभाव्य उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर 53 आहे बघा की 53 कुठला क्वेश्चन आहे तर ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्ष असून त्याचा बीटा किरणांनी क्षय होतोय. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील? कळालं का? ट्रिटियम हॅज half life of 12.5 years undergoing beta decay. What fraction of original tritium will remain undecay after 25 years? असा इंग्लिश मध्ये शब्द आहे, मराठी इंग्लिश आहे पण आपण बघू. तर बघा, तर ह्याच्यासाठी पहिल्यांदा आपण बघू अर्धायुष्य काळ म्हणजेच काय किंवा हाफ लाईफ म्हणजेच काय. तर किरणोत्सारी पदार्थाच्या अणूची मूळ संख्या किरणोत्सारी रासाद्वारे निम्मी होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे अर्धायु काळ हे आपण म्हटलं जातं. म्हणजे हे ही तुझ्या आपण पुस्तकी डेफिनेशन बनतो. आता आपण आयोगाच्या ह्या प्रश्नात हा एक साधा प्रॉब्लेम आहे, आपण लिहिलंया त्याचे उत्तर द्यायला लिहिलंय एफर्टलेसली त्याचं उत्तर देऊया. तर बघा, तर हे समजावून सांगताना त्यांनी काय सांगितलं की हाफ लाईफ म्हणजेच काय तर एखाद्या किरणोत्सारी पदार्थाच्या अणूची मूळ संख्या निम्मी होण्यासाठी लागणारा काळ ज्याला आपण म्हणतो हाफ लाईफ किंवा अर्धायु काळ असं म्हणतो. मग आता सर्वसाधारणतः ट्रिटियमचा अर्धायुष्य काळ 12.5 वर्ष आहे. म्हणजे साधारणतः ट्रिटियमच्या अणूची संख्या 1 कन्सिडर करू. आपण काय म्हटलं, ट्रिटियमच्या साधारणतः अणूंची संख्या 1 कन्सिडर करू. आपण कन्सिडर करायला काय हरकत आहे? कळालं का? कुठली पण घ्या, कारण आपल्याला आता लॉजिकली, कारण मी सांगितलं की MPSC किंवा राज्यसेवा आपण असं म्हणतो की लॉजिकली क्वेश्चनची प्रश्नांची उत्तर देऊ. तर सर्वसाधारणतः काय होईल तर एक संख्या, ती अणूंची संख्या 1 धरू, ती निम्मी 12.5 वर्षामध्ये त्याची निम्मी किती होईल? म्हणजे त्याने सांगितलं अर्धायुष्य 12.5 वर्ष आहे. म्हणजे हा अणू 0.5 इतकी त्याची संख्या होईल. 0.5 12.5 वर्षामध्ये तिची संख्या जवळपास 0.5 म्हणजे हाफ होईल. लक्षात आलं का? एका अणूची सर्वसाधारणतः 0.5 इतकी किंमत कधी होईल? 12.5 वर्षानंतर. आपल्याला प्रश्न विचारला 25 वर्षानंतर, मग पुन्हा 12.5 वर्षानंतर सर्वसाधारण 0.5 ही किंमत आली आणि त्याच्यानंतर 12.5 वर्ष म्हणजे जवळपास आपल्याला 25 वर्ष काउंट करायचे आहेत. मग त्याच्यानंतर आपण ह्या 0.5 आपल्याला 12.5 वर्षानंतरची व्हॅल्यू काय मिळाल्या तर 0.5 ही व्हॅल्यू मिळाल्या. त्या एका अणूचं साधारणतः हाफ लाईफची किंमत आपल्याला मिळाली 0.5. तर त्याच्यानंतर साधारणतः 12.5 वर्षानंतर त्या 0.5 ची निम्मी व्हॅल्यू किती येईल तर 0.5/2 म्हणजे आपल्याला जवळपास 0.25 हे उत्तर अपेक्षित आहे किंवा संभाव्य आहे. म्हणून आपण असं म्हटलं की 25 वर्षानंतर ट्रिटियम अर्धायुष्य 12.5 वर्ष असून त्याचा बीटा किरणांनी क्षय होतो. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश शिल्लक राहील तर त्याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 0.25. काय केलं, एक अणू 12.5 वर्षानंतर निम्मा झाला, कारण त्याचा अर्धायु काळ 12.5 वर्ष आहे. लक्षात आलं का? तर त्याच्यामुळं एका अणूची निम्मी किंमत 0.5 आली 12.5 वर्षानंतर आणि आपल्या 25 वर्षाचं काढायचं आहे. तर त्याच्यानंतर 0.5
पुन्हा विभागला गेला दोघांना म्हणजे 0.5 भागिले 2 किती उत्तर येईल तर 0.25 म्हणजे 25 वर्षानंतर सर्वसाधारणतः उत्तर काय येईल 0.25. तर अशा पद्धतीनं साधारणतः 53वाचं उत्तर हे सर्वसाधारणतः पर्याय क्रमांक 3 हे असेल. तर त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. तर पुढचा प्रश्न 54वा आहे. जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे सपिंडन दृढ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे 180 अंशांनी म्हणजे पर्याय दिले त्यांनी सर्वसाधारण. 180 अंशांनी अवस्था संकुचित होईल. 2 अवस्था बदल होणार नाही. 3 90 अंशांनी π/2 अवस्था विरलन होईल. आणि 4 विरलन होईल पण अवस्था बदलणार नाही. हे सर्वसाधारणतः आपण म्हणतो हे 4 पर्याय दिलेत. आता इंग्लिश मध्ये वाचू कारण सर्वसाधारण साऊंडचं आपण सायन्सला कुठली लँग्वेज नाही मुळात सांगायची गोष्ट म्हणजे आपण इंग्लिश आणि मराठी ह्याचं मिंग्लिश टाईपची आपण भाषा बोलू. लक्षात आलं का? तुम्हाला 2 भाषेमध्ये दिलेत प्रश्न तर तुम्हाला जी भाषा सोपी वाटते त्याच्यानुसार तुम्ही करा. लक्षात येतं का? म्हणजे तुम्ही सायन्सला भाषेमध्ये बांधू नका. सायन्सची स्वतःची एक भाषा आहे. तर अशा पद्धतीने आपण इंग्लिश मध्ये वाचू. थोडस मला असं वाटतं की इंग्लिश मधला प्रश्न थोडासा या टॅकल करत असताना हा प्रश्न टॅकल करत असताना हा सोपा जाईल. बघा काय म्हटलंय. व्हेन अ कॉम्प्रेशन ऑफ साऊंड वेव्स इज इन्सिडेंट ऑन रिजिड वॉल इट इज रिफ्लेक्टेड ॲज फर्स्ट कॉम्प्रेशन विथ अ फेज चेंज ऑफ बाय म्हणजे बाय 180 डिग्री बी किंवा 2 कॉम्प्रेशन विथ नो फेज चेंज. 3 रिअरफ्रॅक्शन विथ अ फेज चेंज ऑफ π/2 बाय 90 डिग्री रिअरफ्रॅक्शन विथ नो फेज चेंज. तर ह्याच्यामध्ये सर्वसाधारणतः तुमच्या असं लक्षात येईल जेव्हा एखादा ध्वनी आता ध्वनी तरंग जेव्हा भिंतीवरती पडतो ध्वनी तरंग एक भिंतीवरती पडला त्याच्यानंतर सर्वसाधारणतः काय होईल सर्वसाधारण ही भिंत असेल हा ध्वनी तरंग पडला तर काय होईल सर्वसाधारणपणे त्याचं विस्थापन म्हणजेच साधारणतः त्या भिंतीवरती पडणाऱ्या किरणांचं म्हणजे भिंतीवर पडणाऱ्या ध्वनी तरंगाच्या बरोबर विरुद्ध दिशेला साधारणतः रिफ्लेक्ट म्हणजे परावर्तित होणाऱ्या साधारणतः तरंगांचं विस्थापन होईल. हे सर्वसामान्य ज्ञान आहे की काय म्हटलं भिंतीवर पडणाऱ्या ध्वनी तरंगाच्या बरोबर विरुद्ध दिशेस परावर्तित होणाऱ्या ध्वनी तरंगाचं विस्थापन होतं. लक्षात आलं का? म्हणजे ही भिंत असेल हा इन्सिडेंट वेव्ह याच्यावरती पडला असेल आणि त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूस कारण जी भिंत आहे ती रिजिड आहे. लक्षात आलं का? रिजिड म्हणजेच आपण दृढ भिंत असं म्हणतो. तर बरोबर विस्थापन म्हणजे आता ह्याला थडकून आपण सोप्या भाषेमध्ये ह्याला जेव्हा ध्वनी तरंग जेव्हा पडेल ह्याच्यावरती त्याच्यानंतर तो रिटर्न बॅक येईल. तो साधारणतः रिफ्लेक्ट होईल आणि तो रिफ्लेक्ट होत असताना बरोबर कसा असेल तर जो सर्वसाधारणतः ध्वनी तरंग पडणार आहे त्याच्या बरोबर त्याचं विस्थापन हे असेल ते बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूस असेल. बरोबर त्याच्या तरंगाचे विस्थापन हे बरोबर विरुद्ध बाजूस असेल. म्हणूनच आपण म्हणतो याचं उत्तर काय आहे त्याचे सर्वसाधारणतः उत्तर काय असेल तर 180 अंश असेल. म्हणून आपण काय म्हणतो तर 180 अंशांनी अवस्था संकुचित होईल किंवा कॉम्प्रेशन विथ अ फेज चेंज ऑफ π/180. जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपिंडन दृढ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे 180 अंशाने पहिला पर्याय 180 अंशाने अवस्था संकुचित होईल हे याचं संभाव्य उत्तर आहे. म्हणजेच सर्वसाधारणतः तुमच्या लक्षात येईल की रिजिड भिंतीवरती दृढ भिंतीवरती जेव्हा ध्वनी तरंग पडतील सुरुवातीचे ध्वनी तरंग पडतील तेव्हा ते परावर्तित होऊन 180 अंशाने साधारणतः संकुचित होतील. हे त्याचं सर्वसाधारणतः याचा पर्याय 54 या प्रश्नाचा पर्याय हा पहिला असेल. त्यानंतर आपण असं म्हणू की पुढचा 55वा आहे. 55वा प्रश्न काय आहे तर 55वा प्रश्न तुमच्या असं लक्षात येईल की बघा थोडं पानं उलटायला वेळ होतात पण लक्षात घ्या. थॉम्सन आता ह्याच्यामध्ये भरपूर लोक आहेत की थॉम्सनच्या संदर्भात म्हणजे अणूच्या संदर्भात बोलणारी भरपूर लोक तुम्हाला पाहायला मिळतील. तर ह्याच्या संदर्भात काय सांगता येईल थॉम्सनच्या अणु प्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात. 55वा प्रश्न आहे.
त्याच्यामधले सर्वसाधारणतः पर्याय बघा, एकूण अणूची तटस्थता, दुसरा हायड्रोजन अणूच्या पट्ट पंक्ती, तिसरं इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे अणूमध्ये स्थान, आणि चौथा अणूची स्थिरता. Which of the following properties of atom could be explained correctly by Thomson model of atom? First, overall neutrality of atom, spectra of hydrogen atom, 3, position of electron, proton and neutron in atom and stability of atom. चौथा, तर अणूचं प्रारूप स्पष्ट करत असताना आपण ऑफलाईन लेक्चरला अरुण नरके फाउंडेशन मध्ये ऑफलाईन लेक्चर जेव्हा होते तेव्हा मी भरपूर प्रमाणात सांगितलेलं आहे, अणू महर्षी कनादापासून ही जी परंपरा चालू झाली अणूच्या संदर्भात बोलणारे, ते पुढे डाल्टन आले, जे थॉम्सन आले, रुदरफोर्ड आले आणि नील बोर आले वगैरे, हे सगळे शास्त्रज्ञ आहेत आणि ह्याने अणूचं प्रारूप, अणू कसा आहे हे समजवण्यासाठी आपल्या परीने भरपूर प्रयत्न केलेले आहेत. तर याच्या संदर्भातला हा जे थॉम्सन यांना सर्वसाधारणतः इलेक्ट्रॉनचा शोध यांनी लावला असं आपण म्हटलं. तर ह्यांच्यामध्ये त्यांचं पॉस्ट्युलेट जर वाचलं तुम्ही तर त्याच्यामध्ये एक त्यांनी सांगून ठेवलंय की अणू हा उदासीन आहे. तो उदासीन काय, कारण ऋणप्रभार आणि धनप्रभार हा त्याच्यामध्ये सारखाच आहे, म्हणून अणू हा उदासीन आहे असं त्याचं म्हणणं आहे. मग ह्याच्यामध्ये जर आपण त्या पॉस्ट्युलेट किंवा त्यानं सांगितलं जे त्याच्या संदर्भात जर आपण इथं विचार केला तर कुठलं पॉस्ट्युलेट तुम्हाला दिसतं बघा, एक एकूण अणूची तटस्थता, 2 हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती, 3 इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे अणूमधील स्थान आणि 4 अणूंची स्थिरता. जर तुम्हाला मराठीत थोडंसं अवघड जात असेल तर बघा, ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम, स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम, तिसरं पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स इन ॲटम अँड स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. मग ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्यानं काय सांगितलं, अणूची तटस्थता, न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम बद्दल बोललाय. कारण काय की अणू मध्ये असणारे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या, प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज, यांची संख्या सारखी आहे, म्हणूनच म्हणजेच काय त्यांच्यावरती असणारा धनप्रभार आणि ऋणप्रभार हा सारखाच आहे, म्हणूनच अणू हा उदासीन आहे असं जे थॉम्सनचं मत आहे. म्हणून ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम हे उत्तर 55 चं बरोबर आहे. म्हणून पर्याय 1 हे संभाव्य उत्तर असणार आहे 55. म्हणजेच काय, थॉम्सनच्या अणू प्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात, तर त्याचं उत्तर असेल एकूण अणूची तटस्थता. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. बघा आता पुढचा प्रश्न कुठला आहे, 56वा काय आहे, तर बघा सोपा आहे. 300 वॅटचे एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते. जर एका युनिटचा दर 3 रुपये असेल तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीन साठी वापरलेल्या विजेचा खर्च किती. आता ह्याच्यासाठी सोपं उदाहरण, काही कन्व्हर्जन करायचं नाही, ह्याच्यासाठी तुमच्या ह्याच्यामध्ये शिकवल्याप्रमाणे किंवा तुम्हाला माहिती असलेल्या पद्धतीनं काय एक फॉर्म्युला यूज करणार, 1 किलो वॅट आवर बरोबर 1 युनिट, 1 किलो वॅट आवर बरोबर 1 युनिट. ह्याच्यामध्ये गिव्हन काय दिलंय तुम्हाला, गिव्हन 300 वॅट दिलंय, म्हणजे 300 वॅट तुम्हाला दिलंय आणि काय दिलंय 1 तास, आवरची व्हॅल्यू दिली 1 तास. मग तुम्हाला काय करणार आहे, तर तुम्ही बघा सर्वसाधारणतः युनिट आणि थेट आपण प्रॉब्लेमला जाऊ. बघा आपण काय करू, 1 किलो वॅट आवर बरोबर 1 युनिट असा फॉर्म्युला टाकू. मग 1 किलो वॅट, आता वॅटचं रूपांतर तुम्हाला काय मग थेटच आपण व्हॅल्यू टाकायला चालू करू. मग ही 300 आहे, 300 वॅटचं कन्व्हर्जन आपण काय करू तर किलो वॅट मध्ये करू. कारण 1 किलो वॅट फॉर्म्युला पाहिजे तर तुम्ही लिहून घ्या, तुमच्या समोर असेल. 1 किलो वॅट आवर बरोबर 1 युनिट, हा फॉर्म्युला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, तर सर्वसाधारण 300 वॅट तुम्हाला दिलंय गिव्हन मध्ये, तर 300 वॅटचं तुम्ही काय करणार तर कन्व्हर्जन करणार. कशामध्ये करणार तर किलो वॅट मध्ये. तर 300 गुणिले 10⁻³ करा, कळालं का, म्हणजे त्याचं किलो वॅट मध्ये होईल. मग 300 गुणिले 10⁻³ आणि प्रतिदिन 1 तास चालते म्हणून गुणिले 1 लिहिलं, म्हणजे आता तुमच्या फॉर्म्युलामध्ये 1 किलो वॅट आवर मध्ये 300 गुणिले 10⁻³ मल्टिप्लाइड बाय 1 असं येईल. हे जो उत्तर किती येईल 0.3. 0.3 हे उत्तर, म्हणजे त्याचे युनिट सर्वसाधारणतः एका दिवसाचं युनिट आपण काढलं 0.3. आलं का लक्षात, बघा कॅल्क्युलेट करून. काय फॉर्म्युला वापरला, 1 किलो वॅट आवर, ह्याच्यामध्ये 300 वॅट प्रतिदिन 1 तास चालतं. 300 वॅटचं रूपांतर केलं आपण 300 गुणिले 10⁻³ मग त्याचं किलो वॅट मध्ये होईल. 300 गुणिले 10⁻³ मग त्याचं किलो वॅट मध्ये होईल आणि गुणिले 1 केला. 1 म्हणजे आपण सर्वसाधारण 1 तास चालवलं म्हणून, कारण आवर मध्येच आपण सर्वसाधारणतः युनिट काढतो.
मग 1 किलोवॅट आवरची व्हॅल्यू तुम्हाला म्हणजेच एका युनिटची व्हॅल्यू तुम्हाला म्हणजे किती युनिट जळलं तर 0.3 युनिट जळलं. किती युनिट जळलं तर 0.3 युनिट जळलं एका दिवसासाठी. आता मार्च महिन्यात दिवस किती आहेत बाबा तर मार्च महिन्यात दिवस आहेत 31. कळालं का? मग 31 गुणिले 0.3 बरोबर उत्तर किती आलं बाबा की 9.3. किती आलं 9.3 उत्तर आलं. म्हणजे 9.3 एवढं युनिट सर्वसाधारणतः जळ गुणिले 3 करा. 3 का केलं तर 3 हा युनिटचा दर आहे म्हणून 3 केलं. तर उत्तर तुम्हाला 27.9 येईल. म्हणजेच काय चौथा पर्याय तुमचा येईल 27.90. कुठला पर्याय येईल 27.90 हा पर्याय येईल. म्हणजे 56 या सर्वसाधारणतः प्रश्नाचं उत्तर 300 वॅटचे एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते. जर एका युनिटचा दर 3 असेल तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती असेल तर 27.90 हे चौथ्या क्रमांकाचा पर्याय हा संभाव्य उत्तर असू शकतो. येतं का लक्षात मी काय म्हणतो. तर त्याच्यानंतर 57वर काय आहे तर खालीलपैकी डॅश डॅश कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केले जाते. तर अशा पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये पर्याय दिलात. पर्याय थ्रू जाऊ. बडिंग ही कशी प्रोसेस आहे तर ही नॅचरल प्रोसेस आहे. त्या वनस्पतीला बड येईल मुकुल येईल आणि त्याच्यानंतर सर्वसाधारणतः आपण म्हणतो वनस्पती बड फॉर्म झाल्यानंतर वनस्पती त्याच्यापासून येतं अलैंगिक नैसर्गिक प्रजननामध्ये तुम्हाला पाहिजे हे सर्वसाधारणतः बडिंग प्रोसेस ही माहिती आहे. बडिंग प्रोसेस तुमच्या सर्वसाधारणतः 12वीच्या पुस्तकामध्ये पण आहे. त्याच्यानंतर 10वी-12वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बडिंग प्रोसेस ही पाहायला मिळेल. त्याच्यानंतर म्हणजे ही एक नॅचरल प्रोसेस आहे. आता लेअरिंग प्रोसेस आपल्याला कृत्रिम प्रक्रिया पाहिजे आहे. काय प्रश्न दिलाय तो बघा. खालीलपैकी डॅश डॅश कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केले जाते. तर सर्वसाधारणतः आपल्याला काय कृत्रिम पाहिजे आहे. तर लेअरिंग ही पण पद्धत ही नॅचरल प्रोसेस आहे. नॅचरल म्हणजे सर्वसाधारण नैसर्गिक पद्धत आहे की जे सर्वसाधारणतः प्लांट ग्रो करण्यासाठी किंवा त्याचे खोड आणि आवश्यक मुळाद्वारे प्रजनन करण्यासाठी एक ही आपण म्हणू शकतो की लेअरिंग मेथडमध्ये सर्वसाधारणतः एक तुम्हाला चित्र तुम्ही जर बघितलं तर चित्रामध्ये तुम्हाला एक सपोर्ट सिस्टीम साठी एक दांडी उभा केलेली दिसेल आणि मग ती लेअरिंग प्रोसेस आहे. ही सर्वसाधारणतः आपण असं म्हणू शकतो की ही पण नॅचरल प्रोसेस आहे. कटिंग प्रोसेस ह्या कटिंग प्रोसेसमध्ये आपण काय करतो कट करतो. ह्याच्यामध्ये कोणताही ह्याचा काय संबंध येत नाही. तर त्याच्यानंतर ग्राफ्टिंग मध्ये तुम्ही पाहिलं असेल कधीतरी की एखादं झाड व्यवस्थित जर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आपण कांड्या कापतो आणि लावतो. तर ह्याच्यामध्ये कसं असतं तर ह्याच्यामध्ये एखादा भाग वनस्पती जर व्यवस्थित प्रॉपर ग्रो होत नसेल वाढत नसेल तर सर्वसाधारण त्याच झाडाचे त्याच जातीच्या झाडाची दुसरी कांडी आपण कापतो आर्टिफिशियली आणि मग ती अशा पद्धतीने जोडतो. सर्वसाधारणतः आडवे काप मारलेले असतात आणि त्याला जोडले जातात आणि कापड गुंडाळलेलं असतं ज्याला आपण म्हणतो ग्राफ्टिंग. मग ही ग्राफ्टिंग ही कृत्रिम पद्धत आहे म्हणून आपण म्हणू शकतो की चौथा पर्याय हा सर्वसाधारणतः संभाव्य आहे. खालीलपैकी ग्राफ्टिंग कृत्रिम प्रक्रियेद्वारे अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केला जातात. तर हे सर्वसाधारण ग्राफ्टिंग हे त्याचं एक उत्तर आपण म्हणता येईल. तर हा सर्वसाधारणतः 57चा पर्याय हा ग्राफ्टिंग असेल. कोणता असेल तर ग्राफ्टिंग असेल. त्याच्यानंतर 60वा प्रश्न. 60व्या प्रश्नाच्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो सॉरी त्याच्यानंतर 57वर झाला आपला 57वा झाला. त्याच्यानंतर 58वा प्रश्न काय आहे तर सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. वरील विधान निम्न निर्देशील संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक वरील विधानांच्या संदर्भाने संयुक्तिक नाही. म्हणजे संयुक्तिक नसलेलं आपण साधारणतः एक स्टेटमेंट चूज करायचं आहे. संयुक्तिक नसलेले कारण ओळखा. तर अशा पद्धतीने बघा. पहिला फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट व अपमार्जन कार्यक्षमता असते. 2 फुलांमध्ये अँथोसायनिन प्रचुर प्रमाणात असते. 3 फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्य करतात. 4 फुलं महत्वाचे जीवनसत्व व खनिजांचा स्रोत आहे.
काय सांगितलं प्रश्नामध्ये परत बघा प्रश्न काय. सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. ह्याला सपोर्ट करणारी विधान कुठले आहेत तर फुलांमध्ये नैसर्गिक विधानांच्या बाबतीत पर्यायांच्या बाबतीत बघू तर फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट व अपमार्जक आहे का आहे. अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते शरीरासाठी आपल्या फायदेशीर ठरतं. त्याच्यामुळे पहिलं विधान हे सर्वसाधारणतः आपण म्हणतो संयुक्तिक आहे. ह्या जागतिक पातळीवरती जे फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे ह्या त्यांच्या स्टेटमेंटला हे पर्यायातलं पहिला पर्यायातलं स्टेटमेंट हे सपोर्ट करतं. फुलांमध्ये अँथोसायनिन प्रचुर प्रमाणात आहे. आता हे अँथोसायनिन आहे काय तर अँथोसायनिन हे साधारणतः अँटीऑक्सिडंट म्हणून पण फुलांमध्ये कार्यरत असतं. म्हणजे अँटीऑक्सिडंट म्हणून पण त्याची एक जबाबदारी आहे. आणि त्याच पद्धतीने पिगमेंटेशन म्हणजे वेगवेगळ्या फुलांना कलर पर्पल कलर असेल किंवा वेगवेगळे सर्वसाधारणतः कलर जे निर्माण करण्यासाठी हे सर्वसाधारण एक पिगमेंट म्हणतो तर अँथोसायनिन हे फारच महत्वाचं आहे. म्हणून असं म्हणतो की अँटीऑक्सिडंट म्हणून सर्वसाधारणपणे अँथोसायनिन हे फारच महत्वाचं आहे. त्याच पद्धतीनं चौथा बघा फुलं महत्वाचे जीवनसत्व व खनिजे. फुलांमध्ये महत्वाचे जीवनसत्व व खनिजे आहेत त्याच्यामुळेच सर्वसाधारण त्याचा आहारात मागणी आहे. फक्त तिसरं फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्य करतात हेच तेवढं त्या वरच्या स्टेटमेंटला की फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे ह्याला सपोर्ट करत नाही. म्हणून सर्वसाधारणतः तिसरा पर्याय हा म्हणजे संयुक्तिक राहणार नाही. म्हणून याच्यासाठी तिसरं हे संभाव्य उत्तर आहे असं म्हणावं लागेल. अँथोसायनिनच्या बाबतीत जर परत बोलायचं झालं तर अँथोसायनिन हे अँटीऑक्सिडंट आहे. फुलांना कलर देण्याचं महत्वाचं काम ते करतं म्हणून अँटीऑक्सिडंट आहे. म्हणून पण ते साधारणतः आपण म्हणतो की फुलं ही जेवणामध्ये किंवा मानवी आहारामध्ये असणं फार गरजेचं आहे. लक्षात येतं का. तर त्याच्यानंतर 59वा प्रश्न आहे. 59वा प्रश्न आता हे सोपं आहे बघा आपल्याला शाळेत शिकवल्यासारखं हे सोपं आहे. आता योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा. काय काय आहेत बघा. एका कॉलम मधलं मी वाचतो दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला सोपं आहे ते बघा. संपुष्टात न येणारी संसाधने स्ट्रॅटोस्फियर अपुनरावर्ती पुनर्नूतनीकरणास अयोग्य संसाधने किंवा अनुनावर्ती संसाधने आणि डी क्लोरोफ्लोरोकार्बन्स. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय मानवनिर्मित कृत्ये. दुसरं जीवाश्म इंधने जसे कोळसा पेट्रोल. तिसरं सौर ऊर्जा आणि चौथं ओझोनचा दाट थर. आता ह्याच्यातले अवघड जर शब्द तुम्हाला वाटत असेल आता बघा सी मध्ये अपुनरावर्ती किंवा पुनर्नूतनीकरणास अयोग्य म्हणजे अवघड शब्द आहेत. लक्षात आलं का. तर आपण काय करू तर आपण इंग्लिश भाषेचा वापर करू. आपण इंग्लिश मध्ये बघू. सी मधला काय आहे तर नॉन रिन्युएबल रिसोर्स. कसं पटकन आलं बघा. नॉन रिन्युएबल सोर्सेस म्हणजेच काय तर पुन्हा न मिळणारे. साध्या भाषेमध्ये आपण रूपांतर करू. पुन्हा न मिळणार किंवा पुन्हा आपल्याला ते मिळू शकत नाही. एकदा संपले की संपले. साध्या आपल्या मायबोलीत किंवा आपल्या मी म्हणून माझ्या मातृभाषेत गावठी भाषेत म्हणतो माझ्या म्हणजे शुद्ध शब्द म्हणण्यापेक्षा माझी जी लँग्वेज आहे ती थोडीशी ग्रामीण भागाची आहे तर मला हे साधं सोपं कळतं. तर बघा म्हणजे आपण साध्या ग्रामीण भाषेमध्ये कन्वर्ट करू काय तर नॉन रिन्युएबल रिसोर्स म्हणजेच सर्वसाधारणतः काय म्हणू आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये मूळच्या भाषेमध्ये काय म्हणू आपण एकदम जास्त स्टँडर्ड पण बोलण्याची काही ह्याच्यात गरज नाही. काय म्हणू तर जे आता वापरल्यानंतर पुन्हा मिळू शकणार नाहीत किंवा पुन्हा एकदा संपले की संपले अशा पद्धतीने नॉन रिन्युएबल रिसोर्स. हे अपुनरावर्ती हे अवघड जातो शब्द म्हणायला तर बघा अशा पद्धतीनं अवघड जातो किंवा फारच शुद्ध स्वरूपातला आहे तो. फारच शुद्ध स्वरूपातला. तर त्याच्यामुळे तुम्ही हे पण इंग्लिश मधलं पण थोडंसं रेफर करा. बघा संपुष्टात न येणारी संसाधने 2 स्ट्रेटोस्फियर. तिसरा अपुनरावर्ती पुढचं वाचत नाही डी क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि ह्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये बघा तर ह्याच्यामध्ये ABCD हे दिलेत. इनएक्झॉस्टिबल रिसोर्सेस स्ट्रॅटोस्फियर आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आणि क्लोरोफ्लोरोकार्बन
हे 4 पर्याय दिलेत आणि ह्याच्यामध्ये आता आपण जोड्या लावू. तर बघा, संपुष्टात न येणारी संसाधने कुठली आहेत तुमच्या पर्यायामध्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे इकडं तुम्हाला 1 2 3 4 दिवसात मानव निर्मित कृत्ये, जीवाश्म इंधने जसे कोळसा, पेट्रोल, तिसरं सौर ऊर्जा, चौथा ओझोनचा दाट थर. तर त्याच्यामध्ये संपुष्टात न येणारी संसाधने म्हणजे कधीच न संपणारी, साध्या भाषेमध्ये कधीच न संपणारी कुठली येणार? संपुष्टात न येणारी संसाधने. तर सौर ऊर्जा, सूर्यप्रकाश संपणारच नाही. येतं का लक्षात? तर अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. मग पहिल्याचं एचं उत्तर काय येणार? तर सर्वसाधारण तिसरं येणार, सौर ऊर्जा. आणि स्ट्रॅटोस्फिअर काय आहे? स्ट्रॅटोस्फिअर बी काय करतो? आपण शिकलो स्ट्रॅटोस्फिअर, तर ओझोनचा थर दाट करतो. म्हणून ह्याचं उत्तर काय ना? ओझोनचा थर दाट करतो. म्हणजे चौथं. आणि हे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस म्हणजेच काय? संपुष्टात येतील असे, संपणारे. तर कुठले येतील सांगा बघू? साध्या म्हणजे ते पुनरावर्ती असं एवढं अवघड म्हणू नका. संपणारे कुठले आहेत? संपणारे किंवा संपुष्टात येणारे कुठले आहेत? तर सर्वसाधारणतः जीवाश्म इंधन जसे कोळसा, पेट्रोल. जसं काय म्हटलं? कोळसा, पेट्रोल. नॉन रिन्युएबल रिसोर्सेस, फॉसिल फ्युअल्स लाईक कोल्स अँड पेट्रोल. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हे तर बदनामच आहे कंपाऊंड. कशामध्ये आपण वापरतो का? फ्रीज, एसी वापरतो का? तर क्लोरोफ्लोरोकार्बन काय करतो? मानव निर्मित कृत्य आहे ते. याच्यामध्ये साधारणतः आता उष्णता वाढते भरपूर, या क्लोरोफ्लोरोकार्बनचे भरपूर वाईट परिणाम आहेत. पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याचे वाईट परिणाम आता सांगण्यासारखे नाहीत. पण क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणून मानव निर्मित कृत्य म्हणून हे जे बघा, पहिल्याचा येईल तिसरा, बी चा येईल चौथा, सी चा येईल दुसरा आणि डी चा येईल पहिला. मग असा कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 3 बघा. ए चा कितवा आहे? पर्याय क्रमांक 3. ए चा कितवा आहे? ए चा तिसरा आहे का? त्याच्यानंतर बी चा कुठला आहे? बी चा चौथा आहे का? सी चा कुठला आहे? सी चा दुसरा आहे का? आणि डी चा कुठला आहे? डी चा पहिला आहे का? तर अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 हा सर्वसाधारणपणे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी हा सर्वसाधारण पर्याय क्रमांक 3 हा 59चं उत्तर असेल. 59चं संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. त्याच्यानंतर 60वं. आता 60वं हा 6वीचा प्रश्न आहे. 6वी किंवा 7वीच्या आय गेस 6वीच्या पुस्तकामध्ये आहे. 6वी किंवा 7वी. याच्यामध्ये बायोस्फिअर सोपा आहे, एकदम सोपा आहे. बायोस्फिअर सांगा. एक मी वाचतो, साधा सोपा आहे बघा. ए बी सी डी आहे, वाचून दाखवतो. 60वा प्रश्न. पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा जोड्या. काय? ए बायोस्फिअर, बी लिथोस्फिअर, सी हायड्रोस्फिअर, डी ऍटमॉस्फिअर. पहिला इकडचा उजव्या साईडचा, एक महासागर, समुद्र, नद्या, तळे. दुसरा वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी. तिसरा पृथ्वीच्या सभोवतालचे वायू आवरण. आणि चौथा पृथ्वीचा घन घटकाशी संबंध किंवा पृथ्वीचा घन घटक. बायोस्फिअर काय? वनस्पती आणि प्राणी इथं, सूक्ष्मजीव इथं आढळतात बायोस्फिअर मध्ये. म्हणून पहिल्याचं ए च काय येणार? तर ए च येईल कुठलं? तर वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव. लिथोस्फिअर म्हणजेच काय? तर पृथ्वीचा घन घटक. लिथोस्फिअर म्हणजेच काय? पृथ्वीचा घन घटक म्हणजे चौथा. बी ला चौथा आणि सी ला हायड्रोस्फिअर, महासागर, समुद्र, नद्या, तळे. हायड्रोस्फिअर काय येणार? महासागर, समुद्र, नद्या, तळे. आणि ऍटमॉस्फिअर, आपला ऍटमॉस्फिअर चांगला आहे. म्हणजेच काय? पृथ्वीच्या सभोवतालचं वायू आवरण. म्हणजेच काय? तर पर्याय 3 मध्ये आहे बघा. पर्याय 3 ह्याचा पण बरोबर आहे. पर्याय 3 मध्ये बघा, ए च दुसरं सांगितलंय आहे का? दुसरं ए च दुसरं वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव. बी च चौथं दिलंय का? लिथोस्फिअर. बी च चौथं पृथ्वीचा घन खडकाचा भाग. आणि सी च पहिलं दिलं का? हायड्रोस्फिअर म्हणजे महासागर. आणि डी च ऍटमॉस्फिअर म्हणजे सर्वसाधारण पृथ्वीच्या सभोवतालचे वायू आवरण. म्हणजेच 60व्याचं उत्तर हे सर्वसाधारणतः पर्याय 3 आहे. 60व्याचं उत्तर हे पर्याय 3च आहे. त्याच्यानंतर 61. खालीलपैकी कोणता प्रोटोझोआन रोग आजार टीसी मासे चावल्यामुळे होतो? 1 स्लीपिंग सिकनेस, 2 दिल्ली बोली, 3 काला आजार आणि 4 चागास रोग. तर त्याच्यामधलं उत्तर येतं हे सगळ्यात सोपा आहे. पर्याय 1 स्लीपिंग सिकनेस. या स्लीपिंग सिकनेस मध्ये झोप येते. आता किती जणांना झोप येते, काय काय होतं लक्षात आलं का? तर झोप आली म्हणजे स्लीपिंग सिकनेस नाही, आळस पण असतो.
त्याच्यामुळे आता आळस झटका अभ्यासाला लागा. लक्षात आलं का? स्लिपिंग सिकनेस हा टीसीटीसी मासे चावल्यामुळे होतो. त्याच्यामुळे पर्याय काय? पर्याय 1 स्लिपिंग सिकनेस. ह्याच्यामध्ये साधारणतः झोप आल्यासारखी वाटते किंवा झोप येते, सारखी सारखी झोप येते. त्याच्यानंतर 62 आता कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले? आता सगळी माणसं म्हणतील शिकवताना पेशी शिकवलं. मग आजचं बाळानं जेव्हा कन्फ्युजन होईल, कारण आम्ही शक्यतो काय होतो साध्या मराठी भाषेमध्ये बोलतो पेशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक यांनी लावला. लक्षात आलं का? हे सर्वसाधारणतः सगळ्या शिक्षकांचं जेवढे शिक्षक शिकवतात त्यांचं सगळ्या तोंडात वाक्य बसलेलं असते. मग आता कोशिका असा शब्द वापरला, हे माणसं फारच शब्द खतरनाक वापरायला लागले. तर हे कोशिका, मग आता तुम्हाला कन्फ्युज होत असलं तर खाली बघा इंग्लिशमध्ये काय लिहिलंय ते बघा. द सेल. काय लिहिलंय? द सेल. येतं का लक्षात? मग लक्षात आलं सेल म्हणजे पेशी. मग तुम्ही हे करा. म्हणून म्हटलं विज्ञानाला भाषा आडवी लावू नका. तुम्हाला जसं कोणत्या भाषेत जमल ती तुमची भाषा. विज्ञानाला भाषामध्ये बंदिस्त करू नका. किंवा इंग्लिश चांगलं जमते म्हणून विज्ञान चांगलं जमते, गैरसमज आहे. मराठी अतिउच्च एकदम जबरदस्त मराठी, शुद्ध स्वरूपातली मराठी आहे म्हणून तुम्हाला विज्ञान जमते नाही. विज्ञानाची स्वतःची भाषा आहे. तुम्हाला तुमच्या बोलीभाषेमध्ये तुम्हाला विज्ञानाची कन्सेप्ट कळाली तरी बाद झालं. मग आता कोशिका, आता मला पण पहिल्यांदा अरे कोशिका काय आहे तर लक्षात लगेच खाली वाचलं. द सेल वॉज फर्स्ट टाइम डिस्क्राइब बाय. तोंडातनं वाक्य येते म्हणजे लक्षात आलं का? सेल जेव्हा किंवा पेशी जेव्हा म्हटलं तेव्हा तुमचं उत्तर असंच असायला पाहिजे. रॉबर्ट हुक. लक्षात आलं का? सगळ्यांनी सांगितलं हे तोंडपाठ असायला पाहिजे. 62 मधला तिसरा पर्याय रॉबर्ट हुक. कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले? रॉबर्ट हुक. द सेल वॉज फर्स्ट टाइम डिस्क्राइब बाय रॉबर्ट हुक. गेटिंग व्हॉट आय से? तर 63 पुढचा प्रश्न 63. तर पर्याय 63 मध्ये बघा काय काय. तर अरिस्टॉटल एका बाजूला अरिस्टॉटल, थिओफ्रॉस्टस, हिपोक्रेटस आणि ग्रेगर जॉन मेंडल. तर ह्याच्या संदर्भात अरिस्टॉटल काय आहे? तर अरिस्टॉटल हा जीवशास्त्राचा हे सर्वसाधारण. आता दुसऱ्या बाजूचा आपण मग पर्याय वाचू. औषधशास्त्राचा जनक लिहिलंय, अनुवंशिक शास्त्राचा जनक. जोड्या लावा हा पर्याय आहे बरं का, खालील जोड्या जोडवा. याच्यामध्ये प्रश्न काय? अरिस्टॉटल, थिओफ्रॉस्टस, हिपोक्रेटस आणि ग्रेगर जॉन मेंडल एका बाजूला आहेत. दुसऱ्या स्तंभामध्ये आहेत औषधशास्त्राचा जनक, अनुवंशिक शास्त्राचा जनक, वनस्पती शास्त्राचा जनक आणि जीवशास्त्राचा जनक. मग ह्याच्यामध्ये अरिस्टॉटल काय आहे? तर हे पण तोंडपाठ पाहिजे. आपण पहिल्या लेक्चरला काय घेतो? तर जनक कोण आहेत कळलं का? जनक कोण आहेत हे सर्वसाधारणतः आपण घेतो. लक्षात आलं का? मग या जनकांमध्ये आता जनक कुठले कुठले आहेत बघा. अरिस्टॉटलच्या बाबतीत जर बोलायचं झालं, जबरदस्त अरिस्टॉटल. तर अरिस्टॉटल हा जीवशास्त्राचा जनक म्हटलं जातं. प्राणीशास्त्राचा, जीवशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं अरिस्टॉटल. म्हणून 4. थिओफ्रॉस्टस हा वनस्पती शास्त्राचा जनक आहे. फास्ट घेतोय. वनस्पती शास्त्राचा जनक कोण आहे? थिओफ्रॉस्टस. आणि हिपोक्रेटस कोण आहे? तर औषधशास्त्राचा जनक आहे. आणि ग्रेगर जॉन मेंडेल कुठला? आता 12वीला धडा आहे यांच्यावरती. पी प्लांट वरती एक्सपेरिमेंट केले. अनुवंशिकता अभ्यासायची होती साहेबांना. तर त्या हिशोबाने ग्रेगर मेंडेल याने साधारणतः त्यांचे रेशो आपण शिकवलेत राज्यशास्त्रासाठी. कुठले त्यांचे लॉ शिकवलेत. डॉमिनन्स लॉ, सेग्रिगेशन, इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, डाय हायब्रिड, मोनो हायब्रिड रेशो यांचे शिकवले. तर हा चॅप्टर आपण घेतलाय. तर ग्रेगर जॉन मेंडेलला तुम्ही विसरताच कामा नये अनुवंशिकतेसाठी. त्यामुळे अनुवंशिकतेसाठी कोण? अनुवंशिक शास्त्राचा जनक कोण? तर ग्रेगर मेंडेल. म्हणूनच आपण 63ला ते आहेत का बघा. तिसऱ्या पर्याय 3 नंबर आपण निवडलेला आहे याच्यासाठी. संभाव्य उत्तरेचं काय? तर पर्याय 3 मध्ये बघा पहिल्याच अरिस्टॉटल आहे का? अरिस्टॉटल ए. चौथा आहे का? जीवशास्त्राचा जनक. त्याच्यानंतर बी तिसरं थिओफ्रॉस्टस साठी तिसरं कुठला? वनस्पती शास्त्राचा. लक्षात आलं का? आणि हिपोक्रेटस 1 औषधशास्त्राचा जनक आहे का? आणि त्याच्यानंतर ग्रेगर जॉन मेंडल साधारणतः अनुवंशिक शास्त्राचा म्हणजे दुसरा. त्याच्यामुळे तिसरा पर्याय नंबर 3 63 साठी सर्वसाधारणतः येईल पर्याय क्रमांक 3. येतं का लक्षात मी काय म्हणतो? तर अशा पद्धतीनं हे सगळं आहे. आता आपण खालीलपैकी कोणती विधाने सार्कोमेअर बद्दल सत्य आहेत
ते पाहू. ए सार्कोमेअर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत. बी ते उत्तकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत. आता सार्कोमेअर म्हणजेच काय ते बघू. त्याच्या पहिल्यांदा आपण सर्वसाधारणतः मसल्स फायबरच्या संदर्भात बघू. आता मसल फायबर मध्ये असतात मायोफायब्रिल्स. हे मायोफायब्रिल्स सर्वसाधारणतः सार्कोमेअर याच्यापासून बनलेले आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फक्त सर्वसाधारणतः मसल्स फायबर किंवा साधारणतः मायोफायब्रिल्स हे सर्वसाधारणतः सॅक्रोमेअर पासून बनलेले तुम्हाला पाहायला मिळतात. मग ह्यांच्यापैकी आपण असं सांगितलं ह्यांच्यापैकी सत्य विधान कुठलं आहे आणि याच्या संदर्भातले पर्याय उत्तर कुठले कुठले आहेत ते बघू. ए फक्त ए बरोबर, बी फक्त बरोबर, 3 ए आणि बी दोन्ही आणि वरीलपैकी कोणतेही नाही. मग आता सॅक्रोमेअर काय तर सॅक्रोमेअर हे मायोफायब्रिल्स बनवतात असं थोडक्यात बघू. आणि मायोफायब्रिल्स कोणाचा भाग आहे तर मसल फायबरचा म्हणजे साधारणतः स्नायूंचा. म्हणजेच आपल्याला हे जे पहिलं वाक्य आहे सार्कोमेअर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत का तर ते नाही, ते असत्य आहे. ते विधान असत्य आहे. मग सत्य कुठलं आहे ते उत्तकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत. म्हणून याचा पर्याय बरोबर पर्याय कुठला असू शकतो, संभाव्य उत्तर कुठला असू शकतं तर पर्याय क्रमांक 2 हे याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. म्हणजेच काय इट इज अ युनिट ऑफ हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर अँड फिजिओलॉजिकल ऍक्शन हे विधान सत्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ओनली बी हा इथं या संदर्भात प्रश्न क्रमांक 64 संभाव्य उत्तर 64चं संभाव्य उत्तर हे सर्वसाधारणतः पर्याय 2 आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय आहे तर 65वा प्रश्न असा आहे बघा. 65वा प्रश्न काय आहे तर समपृष्ठ प्राण्यांमध्ये पेशीत आणि उतीत K+ आयनांची संहती डॅश डॅश आणि Na+ आयनांची संहती डॅश डॅश असते. तर ह्याच्या संदर्भात आता इथं प्रश्न दिलाय की काय आहे नेमकं K+ आयन्स आणि Na+ आयन्स हे समजावून घेत असताना तुमच्या लक्षात येईल की K+ आयन्स आणि Na+ आयन यांची साधारणतः भूमिका आपल्या शरीरामध्ये काय आहे भूमिका तर इलेक्ट्रिक इन्फ्लक्स जनरेट झालेला असतो. तुमचे सर्वसाधारणतः चेतासंस्थेचं काम आपण इम्पल्स जनरेट करतो किंवा चेता आवेग जनरेट करतो निर्माण करतो. हे सर्वसाधारणतः सोडियम आणि पोटॅशियम यांच्या माध्यमातून जो इलेक्ट्रिक इम्पल्स निर्माण करतो किंवा रिफ्लक्स जनरेट करतो त्याच्या माध्यमातून हे सर्व निर्माण होतात हे आपल्याला माहित आहे. आता इथं प्रमुख भाग काय सांगितलं पेशीत आणि उतीत. आता या ठिकाणी पेशीमध्ये जर विचार केला तर K+ कॉन्सन्ट्रेशन हे सगळ्यात जास्त असतं ऍज कम्पेअर टू द Na+. म्हणजे Na तुलनेत सर्वसाधारण K+ हा डॉमिनेट आयन आपण म्हणतो, डॉमिनेटिंग आयन्स आपण म्हणतो पेशींमध्ये असेल तर. लक्षात आलं पेशींमध्ये असेल तर K+ डॉमिनेटिंग आहे ओव्हर Na+, बरोबर आहे का. आणि पेशींच्या बाहेर जर असेल जर आपण पेशींच्या बाहेर जर विचार केला तर आपण म्हणू शकतो Na+ डॉमिनेट आहे कुणाच्या तुलनेत तर K+. मग आता ह्याने विचारला प्रश्न काय पेशीत आणि उतीत आणि पेशीत K+ कसा असायला पाहिजे तर मी सांगितल्याप्रमाणे जास्त असायला पाहिजे. म्हणजे K+ आयनांची संहती अधिक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन यांचं कसं असायला पाहिजे अधिक असायला पाहिजे. आणि Na+ कसं आहे कमी असायला पाहिजे. लक्षात आलं पेशींमध्ये K+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन अधिक असतं आणि Na+ कॉन्सन्ट्रेशन हे कमी असतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 अधिक कमी. मग